चंदा. शेठ अब्बी. हा, पण हे काय तू खिडकीची पूजा? मग काय झालं? शेतकरीनं नांगराची पूजा करत, व्यापारीनं तिजोरीची पूजा करत, मी खिडकीची पूजा करते. अहो, जो पोटाला देतो तो देव. मग आजपासून 8 दिवस मी तुझा देव. मतलब? हे बघ, आजपासून 8 दिवस हिल स्टेशनला जायचं. अरे मग गोरबाई. हा, गोरबाईला सांगितलंय, पैसे दिलेत, व्यवहार ठरलेला आहे. येणार आहेस? मग आज संध्याकाळी निघायचं, पण त्याच्या अगोदर शॉपिंगला जायचं, कारण तू माझी गर्लफ्रेंड वाटली पाहिजेस. हो, क्या होता है? म्हणजे मैत्रीण. हा, असे फर्स्ट क्लास कपडे खरेदी करूया. चल चल चल. डोंट वरी साहेब, अशी सुंदर रूम देतो की तुम्ही एकदम खुश व्हाल. थँक्यू. नाव? नाव? हा, मिस्टर अँड मिसेस निलेश साधले. नाही. बिझनेस पर्पज? नाही, फॉर हनीमून पर्पज. हनीमून पर्पज. वा, चांगलंच साधलंय. इथे सही करा. पीटर, पीटर, किती म्हणतो रे साहेब? तू माझ्या मागे काय करतोय? अरे एका कस्टमर आज काल जो पेपर पाहिजे होतो तो शोधित होतो. ते का रद्दीत वाजायची हॅबिट हा? ते जाऊ देत. 103 नंबरची चावी घे आणि साहेबांचं सामान वर देऊन ठेव प्लीज. चंदा डार्लिंग, तू पीटर बरोबर वर जा, मी गाडी पार्क करून आलो. चल मॅडम. ओ गॉड. आमच्या मोहल्ल्यातून कधी हा चंद्र दिसलाच नाही रे. चंदा, हं? तू पैशासाठी मरणारी धंदेवाली आणि कधी कधी सूर्यचंद्राच्या गोष्टी करायला लागतेस. मी लहानपणी शाळेत शिकायची ना, तेव्हा मला निसर्ग आवडायचा, कविता आवडायची, ती मी गायची. पुढे आई बाबा दोघे गेले, शाळा सुटली, पाटी फुटली. चंदा, और पहुंच गए गौरभाई के कोठी पे पापी पेट के वास्ते. साला कमबख्ती तर मनापेक्षा शरीराची किंमत जास्त. चंदा. मॅनेजर, माझ्या बाथरूम मध्ये पाणी येत नाहीये. साहेब, तुमचा पाईप चोकअप झाला असेल. मी पीटरला सांगून आता साफ करून घेतो. काय ते लवकर बघा. हा, पीटर, हे पीटर, पीटर. किती म्हणतो रे अरे साहेब? तू माझ्या मागे काय करतो इथे? अरे ते 3 नंबरची जोडी पिकनिकला चालली मरे. मग त्यांना चटई पाहिजे. जा, लवकर नेऊन दे ना. चल लवकर नेऊन दे. अरे जातो की नाही मधून तू? सॉरी. डार्लिंग, we forgot something. नमस्कार मिस्टर अँड मिसेस साधले. कोण आहे? मी तुमची केव्हापासून वाट बघतोय. मला तुमच्याशी थोडंसं बोलायचंय. जरा बोलूया का बसून? तुम्ही कोण? मी विद्याधर गंगाधर धराधर. धराधर? म्युन्सिपाल्टीमध्ये कामाला आहे. जन्म आणि मृत्यू नोंदणी विभागामध्ये. फावल्या वेळात विम्याचं सुद्धा काम करतो. विमा? कारण जन्म आणि मृत्यू यांना सांधणारा सेतू म्हणजे विमा. मला विमा घ्यायचा नाही. अहो बाबा, माझा ऐका. तुम्ही नवीन लग्न झालेलं जोडपं या हॉटेलमध्ये हनीमून साठी आलात ना? आईला, म्हणजे हनीमूनचा विमा काढायला सांगता? उतरवा ना, तेवढा तुमचा हनीमून टिकेल ना. माझा ऐका ना, तुमचं लग्न झालंय तर निदान मॅरेज पॉलिसी तरी घ्या. अहो, निदान ग्रहलक्ष्मी तरी द्या. ग्रहलक्ष्मी देऊ? ही घ्या. नाही म्हणजे तुम्हाला कळेल पॉलिसी किती गरम आहे ते. अहो, माझ्या बहिणीच्या लग्नासाठी मला पैसा हवाय म्हणून माझी धडपड चालली आहे. मला 3 बहिणी आहेत, नीला, शैला आणि सरला. मला तुमच्या बहिणींची काही एक कर्तव्य नाही. मॅनेजर, या पकडा पकडना आवरा, नाहीतर मला दुसऱ्या हॉटेलचा पत्ता सांगा. कमांड ऑनलाईन. अहो, पकडा हो, धराधर. अहो, धरणे लक्षात ठेवा. हो विमा बाबू, पुन्हा जर कस्टमरच्या कंप्लेंट्स आल्या तर तुम्हाला दिलेल्या सगळ्या सवलती काढून घेईन. इडियट. बघ, निसर्ग किती छान दिसतो. चालतं बोलतं सौंदर्य माझ्या जवळ असताना मी झाडाझुडपांकडे का बघू? आणि तुला एवढीच निसर्गाची हौस असेल ना, तर आपण एखाद्या झाडाआड जाऊ आणि गंमत करू. काय
गवतात शिरू आणि गंमत करू. गंमत रूम मध्ये चावट.